शेतकरी मित्रांनो, केळीची राजधानी म्हणजे हे खानदेश आणि त्या खानदेश मधल्या धुळे असेल, जळगाव असेल, या वेगवेगळ्या जिल्ह्यातील मी कालपासून अनेक शेतकऱ्याला भेटतोय, त्यांच्यासोबत संवाद साधतोय. प्रामुख्यानं हे खरं तर केळीची राजधानी म्हणून ओळखलं जाते. खरं तर कित्येक पिढ्यापासून ही केळी या शेतकऱ्यांपर्यंत आली आहे. खरं तर केळीमध्ये सातत्यानं वेगवेगळे आव्हान त्या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर आहेत. वातावरणामध्ये सातत्यानं बदल होतात, बाजारामध्ये वेगवेगळी त्या ठिकाणी मागणी बदलते. त्यामुळे शेतकऱ्याला देखील आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट, वेगवेगळे नियोजन आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये बदल करून आपल्या शेतामधून चांगलं उत्पन्न घ्यायचं शेतकरी या भागातला प्रामुख्याने प्रयत्न करतोय. पण प्रामुख्याने शेतकरी मित्रांनो, सध्याला आपल्या केळीचं उत्पन्न चांगलं मिळावं, आवरेज चांगलं मिळावं, त्यामुळे शेतकरी अनेक पद्धतीचा मोठ्या प्रमाणात खर्च करून त्यासोबत आपल्या शेतीतली जी सुपीकता आहे ते त्या ठिकाणी घालवण्याचा प्रयत्न करतात. तर अशी एक म्हण आहे जुनी, त्या जळगावच्या शेतीमध्ये जसा अख्खा माणूस पेरला तर असा माणूस उगून येईल, अशी सुपीकता या जमिनीमध्ये आहे. त्याच पद्धतीनं खरंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कालपासून अनेक शेतकऱ्याला भेटत आलोय. एक प्रश्न मला पडला की एक माणूस एका कंपनी सोबत किती दिवस जोडू शकतो किंवा किती वर्ष काम करू शकतो? शेतकरी 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, तब्बल 22 वर्ष एकाच कंपनीशी शेतकरी जोडून राहिले. ही खरं तर नवल गोष्ट आहे, ही खरं तर आश्चर्याची गोष्ट आहे. त्या पाठीमागचं लॉजिक काय आहे? खरं तर कंपनीचं नाव काय, कंपनीचं प्रोडक्ट काय आणि ती कंपनी शेतामध्ये केळीमध्ये कशा पद्धतीने काम करते. शेतकरी आपल्यासोबत साक्षात शेतकऱ्यांकडून आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमचं सगळ्यांचं या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. पहिला प्रश्न खरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे, एक कंपनी जवळपास एवढी वर्ष तुम्ही या कंपनी सोबत जोडून राहिलाय, कंपनीचं नाव काय आणि कंपनीचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? साहेब, त्या कंपनीचं नाव मनीषा मार्केटिंग आहे. मनीषा मार्केटिंग. हा, ते जे प्रोडक्ट आहेत ते एकदम व्यवस्थित आहेत. प्रोडक्ट काही फसवणूक नाही त्या प्रोडक्ट मध्ये. मगाशी मला फिरत असताना साहेबांकडून सांगण्यात आलं की साहेबांचं 22 वर्षापासून या कंपनीशी रिलेशन आहे, त्यांच्यानंतर तुम्ही या कंपनीमध्ये उतरलाय. असं वाटत नाही का 22 वर्ष एकच कंपनी का ठेवायची, त्या कंपनीमध्ये का संबंध का ठेवायचे किंवा त्यांचेच प्रोडक्ट का वापरायचे? नाही, पण त्याचे प्रोडक्ट चांगले असल्यामुळे दुसरे प्रोडक्ट घेतच नाही. बर, रिझल्ट चांगले आहेत ना. बर, दुसरे प्रोडक्टांमध्ये रॉ मटेरियल वगैरे काही भेसळ, याच्यामध्ये रॉ मटेरियल भेसळ नाही ना काही. बर बर. हा, कोणते कोणते प्रोडक्ट तुम्ही या प्लॉट मध्ये वापरता आणि काय अनुभव तुमचा केळी शेतातला? केळीमध्ये अगोदर सुरुवातीला लागवडीला ट्रेंचिंग वगैरे, मायक्रोफॉस, ट्रायवेल्ट, त्यानंतर सेकंड ट्रेंचिंग, बरोबर, सिक्वेस्टा आणि 13-40-13, बरोबर, 12-61 अशा 3 ट्रेंचिंग घेतल्या. हे करता कशात देतो तुम्ही? बेसल डोस देता, ड्रिप मध्ये देता, कशा पद्धतीने देता? ट्रेंचिंग ही एका झाडाला 100 ml लिक्विड मध्ये असं बनवून 100 ml टाकतो. प्रत्येक झाडाला 100 ml ग्लास मध्ये. बरोबर आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट त्यांचे किती आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही वापर करता, स्टेप वाईज सांगा तुम्ही. प्रोडक्ट भरपूर आहेत. बघा, मायक्रोफॉस आहे सुरुवातीला, ट्रायवेल्ट आहेत, बॅक्टेरियामध्ये फास्फोक्लिक आहेत, पोटॅश किक आहेत, नायट्रोक्लिक आहेत, एक मिक्सोजन म्हणून आहे अजून, तिघांचं कॉम्बिनेशन आहे. कॅल्विज आहे, बरोबर, परत मेपोसॉल आहे, केमॅग आहे, पोटॅश आहे. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे प्रोडक्ट आपल्या शेतामध्ये टाकतो त्याच पद्धतीने आपल्या शेतीची पण सुपीकता टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. कारण ही पिढ्यानपिढ्या द्यायची गोष्ट आहे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिली, तुम्हाला ही गोष्ट तुमच्या मुलांना द्यायची, येताना चांगली दिली पाहिजे. त्यामुळे ह्या प्रोडक्ट जे तुम्ही शेतामध्ये वापरता त्याच्या जमिनीवरती काय परिणाम होतोय का? नाही, जमिनीवर वाईट परिणाम होत नाही त्याचे. हा, पीएच लेवल मेंटेन करून ठेवते ते व्यवस्थित. त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रोडक्ट विकण्यासोबत त्यांचं सल्ल्याचं कसं असतंय, म्हणजे कुठं मार्गदर्शन घेतात त्यांचं? ते साहेबांकडून, वरिष्ठ साहेबांकडून, कंपनीचे जे साहेब आहेत ते मार्गदर्शन करतात आम्हाला. बरं, कसं त्यांची व्हिजिट किती वेळा असते, कसे व्हिजिट आठवड्याला राहते. जर फोन केला तर येऊनही जातात ते लगेच. आपल्याला काय वाटलं अर्जंट आहे साहेब या तुम्ही थोडस, तर लगेच येतात. बरोबर आहे. खर्च सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपला खर्च कमी करू शकतात शेतकऱ्यांचा. खर्च कमी करतात. हा, खर्च वाटतोय कमी होतो याच्यामुळे. हा, खर्चही कमी, जे लागतंय तेच देतील साहेब. असं काही बाकी आता अदर कंपनीवाले येतात, हे पण घ्या ते पण घ्या असं काही देतात. पण या कंपनीचे जे साहेब आहेत ते फक्त जे लागतील खरोखर तेच प्रोडक्ट देतील. ठीक. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुना शेतकरी त्यांच्याकडून या कंपनीविषयी काय म्हणणं आहे यांचं जाणून घेऊया. खरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या पद्धतीने उल्लेख केला, अनेक वर्ष झालं तुम्ही या कंपनी जोडणार, प्रत्येक स्टेजला त्यांचं प्रोडक्ट तुम्ही वापरताय. त्यांना पण तोच प्रश्न विचार, तुम्हाला पण तोच, का एकच कंपनी सातत्यानं का वापरायची? मी 22 वर्षापासून मनीषा मार्केटिंग या कंपनीच्या औषधी वगैरे सर्व जेवढं प्रोडक्ट आहे, खत, आपलं लिक्विड सर्व वापरतोय आणि ते वापरल्यामुळे जमिनीची सुपीकता चांगली टिकते. आणि मी 22 वर्षापासून साहेबांजवळ जुळलेलो आहे. जेव्हाही बोलवलं तेव्हा साहेब येतात, लगेच मार्गदर्शन करतात आणि त्याच्यामुळे माझं उत्पन्न चांगलं येत आहे. तसंच माझा मुलगा त्याच कंपनीत ते प्रोडक्ट वापरून, मी 22 वर्ष झाले मी वापरत होता. आता मुलांनी शेतीचा सांभाळली तर त्याने तेच प्रोडक्ट
त्याने बी आजमून पाहिलं बरं हा नवीन नवीन यश हम्म. तर त्याला सुद्धा रिझल्ट भेटतोय म्हणून तेच औषधी वापरतोय आम्ही मनीषा मार्केटिंगच्या. म्हणजे तुमचा अनुभव त्यांना सांगितलं हा पुढं. सांगितलं त्याच्यामध्ये नवी अनुभव घेतला. हा भरपूर लोक सांगायचे ही कंपनी ती कंपनी, पण त्याला म्हटलं नाही तू हम्म. अनुभव घे. हा. अनुभव घेतल्यानंतर तुझं ऑटोमॅटिक चालू दे बा तुझं काय शेतीचं. तर त्याला बी अनुभव आला. आज कमीत कमी आम्ही आता गावाजवळ शेत आहे आमचं हम्म. 3 एकर. हम्म. पहिले लागवड केली 3 वर्ष घेतली, हम्म. लगेच काढली, त्याच्यावर आणखीन केळी लावली, हम्म. दुरी घेतली, आता रोप बुक केलंय हम्म. केळीवर केळी. केळीवर केळी हा केळीवर केळी तर ते जमीन आहे ना अशी खराब नाही झाली. बर केळीवर केळी घेऊन हा. टिकून आहे जमिनीची सुपीकता. काय त्या पाठीमागचे कारण आहे ते? कारण म्हणजे औषधीमध्ये गुणवत्ता हा सर्व पीएच काय वगैरे सर्व मेंटेन आहे त्याच्यामुळे, आणि ओरिजिनल आहे औषधी. बरोबर हा काही प्रोडक्ट बाकीच्या कंपन्यांचं कसं नुसतं वरती लिहिलेलं असतं. मी चेक सुद्धा केलेले आहेत. बर हा मी 15 वर्ष विकास सोसायटीचा चेअरमन राहिलेलो आहे बर बर हा कसं चेक केलं ते तुम्हाला आणि कसं? 5 वर्ष ग्रामपंचायत सरपंच राहिलेलो आहे. बर बर हा मी मागे एक वेळेस शिरपूरला ते याचं खत घेतलं होतं, हा ते चेक केलं हा. होतं, त्याच्यामध्ये पूर्ण युरिया नत्रच निघालं होतं. बरोबर हा तर अशी फसवणूक होते. हा तर फसवणूक नाही व्हायला पाहिजे म्हणून हे मनीषा प्रोडक्ट सर्वांनी वापरायला पाहिजे. मी जबाबदारीने सांगतो. हा हा तर ही वापरा आणि क्वालिटी पहा, आणि मग नंतर तुम्ही वापरा नका वापरा तुमची इच्छा. बरोबर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे वडिलांकडून तुम्ही शेती हातामध्ये घेतली, तुम्ही शेती करताय. वडिलांच्या पद्धतीने मनसे मार्केटिंग मध्ये त्यांचा अनुभव ते तुम्हाला सांगितलाय. तुमचा वैयक्तिक काय अनुभव वाटलाय शेती करताना आणि मनसे मार्केटिंगचा? खत वगैरे दर्जेदार उत्पन्न देतात. हम्म. खत म्हणजे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत त्यांचे. मायक्रोफॉस आहे, ट्रायविल आहे, फॉस्फोक्लिक आहे, पोटॅश बॅक्टेरिया, मिक्सोजन वगैरे, आणि बेसल डोस मध्ये मायक्रो पॉवर खत आहेत, त्याच्यात मायक्रोन्यूटन आहेत, अल्प्रोसाईन आहेत, रिक्लेम आहे, त्यानंतर रिफिल आहे. ते जमिनीचं फॉस्फरस युक्त आहे, ते जमिनीला खूप फायदेशीर आहे. बरोबर हा त्यानंतर मग वॉटर सोल्युबल आहेत, 30-10-10 आहेत. त्यानंतर मॅपॅसोल आहे, त्यांचं पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर, त्याच्याने निस्वाड होते. क्लिक एफजी टाकल्याने क्लिक एफजी आणि मॅपॅसोलचे कॉम्बिनेशन करून एक समान बागेची पूर्ण निस्वाड होते. हा एक समान बागेची, कारण त्याच्यात सल्फर बी आहे आणि पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर असं कॉम्बिनेशन आहे. आणि क्लिक एफजी मध्ये मायक्रोन्यूटन आहे, झिंक वगैरे. बरोबर. त्याच्यामुळे त्याची निस्वाड एकदम आणि वाद हवी, आणि 2 पण्यात जे अंतर आहे ना ते पण एकदम मस्त, म्हणजे जसं पाहिजे तसं भेटतंय आपल्याला. आणि फणे बी बघणार तुम्ही वरची आणि खालची जवळपास सारखीच वाटेल तुम्हाला. बरोबर आहे. त्यानंतर 0050 पोषणसाठी चांगले आहे, 13-045 ऑक्साईड फॉर्म मध्ये ते त्वरित झाडाला शोषून घेतं. त्यानंतर त्याच्या मुड्या वगैरे पण व्यवस्थित पांढऱ्या शुभ्र होऊन जातात. बरोबर. युमिकॉट एफजी आहे मुड्यांसाठी, बरोबर. त्याचा पण रिझल्ट खूप चांगला आहे. तर स्प्रे मध्ये घेतलं होतं मी मॅपॅसोल आणि अल्प्रोज घेतलं होतं, त्यानंतर ब्रिक्समोर घेतलं होतं. असे 3 स्प्रे मारलेले आहेत मी. त्याच्याने वाद हवी आहे आणि शायनिंग आहे, क्वालिटी बरोबर झाडाला. खरं तर एका शेतकऱ्याला एवढी आता तुम्ही नावं घेतली औषधाची, एवढी नावं माहित कशी होती? कारण मी बरेचसे वापरलीत म्हणून माहिती सगळे प्रोडक्ट वापरलेली. त्यामुळे अनुभव चांगला आहे. सर, तर तरुण शेतकऱ्याला एक छानसा काय संदेश द्यायचा शेवटच्या टप्प्यामध्ये, जे तरुण पोरं केळीमध्ये येणार आहे, ती केळीमध्ये उतरणार आहे, ती मी त्यांना तेच सांगेल की बाबा तुम्ही मनशा कंपनीचे प्रोडक्ट वापरा, त्या कंपनीशी जुळून राहा, तुमचं उत्पन्न आणि पैसे बी वाचतील आणि उत्पन्न चांगलं येईल. जो माझा अनुभव आहे. माझ्या या आयुष्यामध्ये माझं आता 59 वय चालू आहे. 59 वय चालू. मी 23 वर्षापासून साहेबांची मनीषा मार्केटिंगला जुळलो आहे. तर समक्ष पाहू शकतात तुम्ही. हा एक जूनचा भाग आहे. माल तयार झालेला 7व्या महिन्यापासून, म्हणजे खताचा डोस एकदम परफेक्ट दिलेला आहे साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे. त्याच्यात मिक्सिंग नाही, काही नाही, जे लागलं तेच दिलेलं आहे. आणि आज हा गोळा तयार झाला. आता याच्या 25 ते 26 ची रास येणार आहे. समक्ष मी दाखवतो तुम्हाला. आणि एक प्रोडक्ट वापरा आणि मग सांगा मला तर काय या प्रोडक्ट मध्ये, तर तुम्हाला अनुभव येईल. शेतकरी सुखी तर जग सुखी, म्हणून तुम्ही हे प्रोडक्ट वापरा आणि पैसे वाचवा आणि उत्पन्न जास्त घ्या, अशी विनंती करतो मी सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरी सुखी तर जग सुखी, अतिशय महत्वाचं वाक्य. कारण संपूर्ण अर्थकारण, संपूर्ण सगळंच राजकारण सुद्धा म्हणता येईल या संपूर्ण शेतीवर चालू आहे, शेतीच्या आधारावर चालू आहे. आणि खरं तर सोपी गोष्ट नाही मित्रांनो. एक माणूस एवढी वर्ष
एका मार्केटमध्ये एका कंपनी जोडून राहणं म्हणजे सारी सोपी गोष्ट नाही. जवळपास 22 वर्ष लोक ही आपल्या मनसे मार्केटिंगशी जोडून आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अनुभव, त्यासोबत त्यांना आलेला रिझल्ट. मार्केटमध्ये अनेक कंपन्या, हजारो कंपन्या आहेत, तरी देखील लोकांचा विश्वास ह्या कंपनीवरती बसतोय. एक गोष्ट शेतकऱ्यांकडून सांगण्यात आली की तुम्ही फक्त 1 वर्ष वापरा, रिझल्ट आला तर पुढच्या वर्षी वापरा किंवा वापरू नका, असं तरुण मित्राचं म्हणणं आहे. त्यामुळे जरूर आपल्या केळी शेती असेल आणि वेगवेगळ्या फळबागा असतील त्यामध्ये हे प्रोडक्ट 1 वर्ष वापरा आणि रिझल्ट नक्की सांगा. धन्यवाद. शेतकरी सुखी तर जग सुखी. शेतकरी सुखी तर जग सुखी.